श्री स्वामी समर्थ. लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा सण, जो की सुवासिनींसाठी अतिशय खास असतो. या दिवशी महिला सुंदर दागिने घालून साजशृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करते. या दिवशी महिला नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात. कारण आपण स्त्रिया रोज तरी एवढे काही नटत नाही, पण असे ठराविक सण आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, जसे की संक्रांत असेल, दिवाळी असेल, नागपंचमी किंवा वटपौर्णिमा. या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो. या दिवशी मात्र साजशृंगार करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही छान नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करा. कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा आहे. असं एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेच प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणती साडी घालायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवतीने कोणत्या रंगाची साडी घालावी, बरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, आणि वटपौर्णिमेसाठी कोणकोणते शुभ रंग आहेत, आणि या सणाला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, चॅनेलला लाईक करा. तर यावर्षी वटपौर्णिमा म्हणजेच 2024ला शुक्रवारी 21 जूनला साजरी केली जाणार आहे. हा सण नवरा बायकोच्या नात्यांमधील गोडवा वाढवणारा आहे. कारण या दिवशी पती पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते, पूजा करते. वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्मी तोच नवरा मिळावा यासाठी केले जाणारे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्तीत जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या 7 जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो, अशी धारणा आहे. कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य देखील खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत करतात. पण पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसाचे व्रत करायच्या. मात्र आता स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात. अशा प्रकारे या वटपौर्णिमेच्या सणाचं खूप महत्त्व आहे. पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासाठी अखंड दिवस उपवास करत असतो. त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक मानला तरी चालेल. आणि त्याबरोबरच स्त्रियांना हा प्रश्न पडला असतो की त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये. आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात. कारण रंग हा आपल्या मूडला प्रदान करतो, आपल्या मनाला उत्तेजित करतो. एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो. प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. रंगाचे अस्तित्व आणि अर्थ यामुळे एक वातावरण तयार होते. त्यामुळे जीवनात रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे अशक्यच आहे. कारण मन आणि रंग याचं नातंच काही वेगळं आहे आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात प्रमुख असे स्थान आहे. यामध्ये सर्वात शुभ रंग जो आहे तो हिरवा. हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानलं जातो. त्यामुळेच नवरी आपल्या लग्नात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते किंवा चुडा घालते. कारण तिच्या आयुष्यामध्ये हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा, यामुळे हिरवा चुडा घातला जातो. तसेच जोडप्याचं आयुष्य देखील सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होतं. सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगाच्या वेळी हिरव्यागार रंगाच्या झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे मनसोक्त पाहावे. त्यामुळे मन ताजेतवाने होते. कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. किंवा ज्या महिला विवाहित असतात
त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात. त्यामुळे त्यांच्या पतीच्या कामामध्ये प्रगती होते आणि त्याचं आयुष्यही वाढतं असे म्हणले जाते. तसेच हिरवा रंग आणि सर्वांशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे किंवा आपण देखील देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडीच घेतो. त्यावरूनच हिरवा रंग आपल्याला किती शुभ आहे हे समजतं. त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसावी. त्यानंतरचा शुभ रंग आहे जो म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हणले जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळ्या रंगाचा जास्त वापर केला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्य, मंगळ तसेच बृहस्पती ग्रहांचे प्रतिबिंबित्व करणारा आहे. हा प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो. तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो, त्यातील हळदीला जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे. खरंच तर तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसा. पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी निवास करते. तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालून भगवान विष्णूची पूजा केली तर त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता. किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो. बघा, आपण दररोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जेव्हा पूजा मांडतो त्यावेळी लाल रंगाचे वस्त्र आपण वापरतो. कारण सर्व देवांना लाल रंग अतिशय प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. गणपतीला आणि माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय आवडते. असे सौभाग्यवतीला अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं आणि सौभाग्यवतीला अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकू हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि सुखी जीवनाचे प्रतीक मानलं जातो. त्यामुळे लाल रंग घातल्यावर तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान आणि शुद्धता याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी राजांचे ध्वज आणि रामकृष्ण यांच्या रथाचे ध्वज हे केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, धर्म, धैर्य, बलिदान यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक ऊर्जा प्रभावित होते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्यावर सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. याशिवाय आपल्या ज्ञानपरंपरेत अग्नीलाही खूप महत्त्व आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो. त्यात लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो. याचा संबंध याज्ञशाही आहे. त्यामुळे या रंगाची साडीसुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता. त्यानंतर सर्व स्त्रीवर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येकीला हा गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे, आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो. या रंगाचे कपडे घातल्यावर आपले मनही प्रसन्न होते आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येत असते आणि आपले मनही शांत राहते. त्यामुळे गुलाबी रंगाची एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी साडी अवश्य नेसू शकता. किंवा आत्तापर्यंत मी तुम्हाला जे रंग सांगितले त्या रंगापैकी कोणतेही रंग तुम्ही न विचार करता सुद्धा घालू शकता. कारण हे अतिशय शुभ रंग आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, राणी कलर, पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशी कोणतीही साडी तुम्ही घालू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडेल
या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची नाही. तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसायची नाही. काळे निळे कपडे घालून तुम्ही कोणतीही पूजा केली तर ते अशुभ मानले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाची पूजा करताना आपण काळ्या रंगाची साडी घालून आपल्या हिंदू धर्मात करत नाही. आपल्या हिंदू धर्मात अशुभ मानलं जातं. त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा, निळा किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका. तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीबरोबरच साधे शृंगार खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे हातात काचेच्या बांगड्या, केसात सुवासिक फुलांचा गजरा, नाकात नथ, कुंकू, टिकली, दागिने अशा तुमच्या आवडीनुसार शृंगार करायचा आहे. त्यामध्ये बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर आता फॅशनच्या युगामध्ये सांगायचं झालं तर बांगड्या कोणी घालत नाही किंवा बरेच जण एक एक तरी घालतात. तर ठीक आहे, एक एक होईना पण किमान बांगडी दररोज घातली पाहिजे. 16 शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे सणावाराला तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्या पाहिजे. या दिवशी किमान आपल्या हातात काचेच्या बांगड्या असल्याच पाहिजे. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. या दिवशी तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मशास्त्रानुसार काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे. कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात, हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यात वाढ होते, पतीच्या प्रगतीत वाढ होते. त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना जर एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 7 घाला. मी फक्त उदाहरण दिले. तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त घालू शकता. फक्त एक बांगडी जास्त घालावी असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसायची आणि कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तसेच कोणत्या बांगड्या घालायच्या, कोणत्या बांगड्या घालायच्या नाहीत याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.